गेल्या काही दिवसात जेव्हा मला बरं नव्हतं, मला नीट काही कळत नव्हतं, तेव्हा तुम्हीच सगळ्यांनी हे घर आणि घरातली माणसं यांना अगदी छान सांभाळलं. खरंच तुमचे मनापासून आभार. मॅडम, तुमची अशी अवस्था झाली होती ना, आमच्यापैकी कोणालाच बघवत नव्हतं. तुम्हाला कधी एकदा बरं वाटतंय असं वाटत होतं आम्हाला. मला कल्पना आहे तुम्हाला काय वाटत असेल याची. मला एक सांगा, म्हणजे तुम्ही सगळेजण इतकी वर्ष इथे काम करता की तुम्ही मला अगदी जवळचे आपले आहात म्हणून तुम्हाला हे विचारते. मला बरं नव्हतं त्या काळामध्ये रागिणी मॅडम, कामिनी मॅडम या घरात सगळ्यांशी नीट वागत होत्या ना? दरवाजाला कडी कोणी लावली कळत नाहीये. ही नोकर माणसं पण न जरा जास्तच आगाऊ झालेली आहेत सध्या. ए आई, दरवाजाला कडी नोकराने लावली की त्या म्हातारीने लावली असेल? अगं हे नाही करू शकणार. पण ह्या नोकरांची एकी मात्र वाढलेली आहे अलीकडे. हे पाहता ना, सगळे कसं काही बोलायला लागल्यानंतर समोर एकत्र येऊन उभे राहतात. कधी कधी नजरेला नजर पण देतात. तर बाहेर गेल्यानंतर बघते मी एकेकाची, सोडणार नाहीये त्यांना. पण मला एका गोष्टीची भीती वाटते. म्हणजे आता ही म्हातारी शुद्धीवर आल्यानंतर ही नोकर माणसं पण आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटणार की काय? एक तर ह्या कमळीने म्हातारीला शुद्धीत आणण्याचा अगदी पूर्ण वसाच घेतलेला आहे आणि झाली आहे म्हातारी येते पण शुद्धीत. चुकलं ग माझं खरंच चुकलंय रागिणी, माझं चुकलेलं आहे. उगीच दयाळूपणा. हे गीतच वाईट वाटत होतं मला. ती म्हातारी त्या अवस्थेत होती ना, तेव्हाच संपवायला पाहिजे होतं तिला. ए आई, आधी काय करायला हवं होतं याच्यापेक्षा आता पुढे काय करायचं याचा विचार करूया ना. त्या म्हातारीला तर हळूहळू कळायला लागलंय. आई, त्या म्हातारीला हळूहळू सगळं कळायला लागलं की आपण तिच्याशी कसे वागलो होतो. मग ती आपलं काय करेल याचा विचार केलास तू? संपलं, सगळं संपलं. आई, मला तर विचार करून अंगावर काटा येतोय. पण म्हातारीने आपल्याला कोंडून का ठेवलंय? दरवाजा उघडा. बहिरे झालात का तुम्ही? शी! पार्वती! बहिरे नाही, शहाणी झाली. शहाणी नाही, अति शहाणी. पण आधी आहे ना, तू तुझ्या सासूला सांभाळ. आणि ही गावछाप देते ना रोज बदामाचं दूध, बुद्धी कुशाग्र होण्यासाठी म्हणून होतंय सगळं. हो, आणि आपल्याला कळलं की म्हातारीला अचानक सगळं काही आठवायला लागलं तर आई आपण संपलो. नाही असं काही होणार नाही. असं काही होणार नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव ना, असं काही होणार नाहीये. नाही आठवायचं तिला. आणि मी तुला सांगते, तिला सगळं काही आधीच आठवायच्या आत आपण तिला जाऊन पटवून द्यायचं की आम्ही तुझी किती सेवा केली, आम्ही तुझ्यासाठी काय काय केलं, हे पटवून द्यायचं. पटेल तिला. पटेल ग. अजून काही लगेच एवढी शार्प नाही झालेली. पटेल. सिरियसली? हो म्हणजे सांगावं तर लागेल ना. मराठीमध्ये काय म्हणतात? लिपस्टिक, ओष्ठ रंग. अरे एक नंबर. बरं मला सांगा, लोटसला मराठीत काय म्हणतात? कमळी. कमळ. कमळ, बरोबर. बरं तुम्ही मला सांगा, फ्रीजला मराठीमध्ये काय म्हणतात? फ्रिज को तुम्हारा सर कहते हैं क्या? क्या लगा रखा है? और ये मराठी स्कूल नहीं है, कॉलेज है. यहाँ पे नाटक वाटक नहीं चलेगा. हमें नहीं आती मराठी. ओ चलो चलो. हाँ, थांबा. आज मराठी भाषा गौरव दिन आहे म्हणून हा उपक्रम चालू आहे आणि तुमच्यावर कोणी जबरदस्ती नहीं केली है. लेकिन हम नहीं है मराठी, हमारी भाषा ही नहीं है मराठी. मैं नहीं जानता कुछ मराठी वराठी. ओए, मुंबई महाराष्ट्र किसी के बाप की नहीं है. यहाँ पे कोई भी कौन सी भी भाषा बोल सकता है. और हमें नहीं आती मराठी, हम क्यों बोले मराठी?
कुछ जबरदस्ती है क्या? हाँ, हमारे साथ कोई जबरदस्ती नहीं कर सकता. हम नहीं बोलेंगे मराठी. भावांनो थांबा. हे बघा, इथं कोणच कुणावर मराठी भाषा लादत नाही. खरं तुम्ही महाराष्ट्रात राहताय ना हो? मग निदान इथल्या भाषेचा सन्मान तरी करा. आताच इथं कुणी कुणाला जबरदस्ती केलेली नाही. ज्याला जे बोलायचंय तो बोलू शकतो. मी असं कवाच म्हणलेलं नाही की तुम्ही इंग्रजी शिकू नका. शिका की, पण मग त्याचबरोबर बाकी इतर भाषा बी शिका. जगाशी संवाद साधण्यासाठी इतर भाषा महत्त्वाच्या असतील, पण म्हणून आपल्या मातृभाषेचा आपण अपमान करायचा हे मला अजिबात पटत नाही. अगं, ज्या भाषेत आपल्या आईनं आपल्याला पहिलं बोल शिकवलं, ज्या मातीत आपण वाढलोय, त्या मातृभाषेचा सन्मान करणं म्हणजे काय लाज वाटून घेण्यासारखी गोष्ट नाही, तर ती अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे. अगं, इंग्रजी भाषा महत्त्वाची आहेच की, यात कुठलाच वाद नाही. खरं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, एखाद्या गोष्टीचं महत्त्व आणि श्रेष्ठत्व यात काहीतरी फरक असेलच की गं. इंग्रजी भाषा मला नोकरी देईल. खरं माझ्या आईनं मला लहानपणी अगं बाळा अशी मारलेली हाक मला अजून आठवते, कारण ती इंग्रजीत नव्हती. मी जेव्हा पडलो तेव्हा कुणी मला आर यू ओके असं नाही, तर लागलं का रे बाळा असं विचारलं. ते माझ्या लक्षात आहे, कारण मी ते मराठीत ऐकले. तुम्ही म्हणता महाराष्ट्राबाहेर मराठी चालत नाही. मला सांगा, जगातल्या प्रत्येक भाषेचं एक घर असतंयच की. म्हणजे फ्रान्समध्ये फ्रेंच, जर्मनीमध्ये जर्मन, जपानमध्ये जपानी. मग महाराष्ट्रात मराठी भाषा तिचा अभिमान घेऊन का चालू शकत नाही?